स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. सोलापुरातील भैया चौकातून भीम अर्जुन प्रतिष्ठानच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची आरती करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, सुधीर थोबडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, पुण्याचे माजी नगरसेवक आनंद अलकुंटे, बाळासाहेब हरपाळे, हनुमंत जाधव, बाळासाहेब वाघमारे, प्रथमेश कोठे, युवराज सर्वदे, चंद्रकांत वागसे, अमर पाटील, लहू गायकवाड, आयोजक अक्षय वागसे, मार्गदर्शक संतोष वागसे, संजय वागसे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची तसंच तिबार पंपिंगची पाहणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, स्मार्ट सिटीचे अभियंता उमर बागवान, पोचमपाड कंपनीचे व्यवस्थापक अरुण पाटील, कार्यकारी अभियंता PV पाटील, उपअभियंता विजय नलावडे, शाखा अभियंता MS हरीश, सिद्धेश्वर उस्तुर्गे, सहाय्यक अभियंता यलगुलवार, अभियंता एकबोटे, कनिष्ठ अभियंता बाबानगरे अवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दुहेरी जलवाहिनी अंतर्गत जॅकवेल, कॉपर डॅम, उपलब्ध पाईप्स आणि झालेल्या कामांची पाहणी केली. अक्कलकोट पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाचे एकूण 26 शिक्षक आणि अन्य विभागाचे 3 कर्मचारी असे एकूण 29 कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या अभियानासाठी मुख्य व लेखा वित्त अधिकारी तसंच शिक्षणाधिकारी यांची साथ, तर अक्कलकोट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे आणि अधीक्षक दयानंद परिचारक यांच्या प्रयत्नातून प्रशासनात एक चांगला आदर्श जिल्हा परिषदेनं घालून दिलेला आहे. दरम्यान सेवानिवृत्ती दिवशी पेन्शन आदेश मिळणं तसं अवघड असतं, परंतु या किचकट कामावर मात करत अक्कलकोट पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं या वर्षापासून नवीन परंपरा सुरू केली. मुळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत दामलेवस्ती, उत्कर्षनगर, महात्मा फुले नगर या भागात बोरवरून पाणी पुरवठा होतो. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते. गावातील सदस्य, सरपंच आणि उपसरपंच शिवराज जाधव यांनी या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी बालाजी अमाईसच्या संचालक मंडळाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि संचालक मंडळानं या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं ठरवलं. गावाच्या जवळच दामलेवस्ती येथील भागात असलेल्या पाणी पुरवठा विहिरीवरून 600 मीटर पाईपलाईन केल्यास दामलेवस्ती, उत्कर्षनगर, फुलेनगर या भागाची पाण्याची समस्या पूर्णपणे मिटेल. या उद्देशानं या कामाला व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि संचालक मंडळानं त्वरित मंजुरी दिली. बालाजी स्पेशालिटी केमिकलच्या वतीनं जगदंबा नगर इथं करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी इथं अहिल्यादेवी बहुउद्देशीय संस्था संचलित महादेव रूपनुरे प्रतिष्ठानच्या वतीनं 10वी-12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रेणुकाचार्य मठात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, सुवर्णा झाडे, योगेश्री मवारे, सचिन कौले, शिवानंद घोंगडे, डॉक्टर SK गायकवाड, संगीता उबाळे, श्लेषा कारंडे, सुरेश कोळी, उमेश कोळी, शिवाजी जाधव, औदुंबर बनगर, विकास गुन्नर, कुन्हाळे, मंगल भांबळे, कविता कुंभार, समीना शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांनी आपलं मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर, जिल्हा, तालुका कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा श्रीदेवी फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा कविता धर्मा कोडवान यांनी सोलापुरातील किल्ला बागेत महिलांची बैठक घेऊन लोकशाही पद्धतीनं सर्व महिला पदाधिकाऱ्यांची निवड केली. शहराध्यक्षपदी अनिता गवळी, शहर कार्याध्यक्षपदी भाग्यश्री शिंदे, शहराध्यक्षा अनिता गवळी आणि शहर कार्याध्यक्षा भाग्यश्री शिंदे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी ग्रामपंचायतीच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संगदरी गावचे उपसरपंच मल्लीनाथ हादरे, भाजपचे सरचिटणीस इरेशा आबारे, इरप्पा सौदागरे, माजी उपसरपंच पद्मसिंह पाटील, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सौदागरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कारभारी, ग्रामसेवक DG कल्याणकर, रोजगार सेवक मंजुनाथ पॅटे, संगदरी ग्रामपंचायतीचे शिपाई राजकुमार घंटे आणि ॲडव्होकेट सुधाकर राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी सोलापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदाही तोच उत्साह दिसून आला. सकाळपासूनच विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. पुतळा परिसरात मंडप मारण्यात आला होता. सर्वत्र विद्युत रोषणाई दिसून आली. अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती मंडळातर्फे जयंती साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान आणि संघर्ष सेनेतर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. मड्डीवस्ती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटनेनं मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला होता. त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. राजमाता युवा प्रतिष्ठानतर्फे संत बाळूमामा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती साकारण्यात आली होती. संत बाळूमामा यांची मूर्ती मोठी असल्यानं लक्ष वेधून घेत होती. या मिरवणुकीत नयनरम्य देखाव्यांचा समावेश होता. मिरवणूक मार्गावर जय मल्हारचा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण झाली. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.